मी तुम्हाला सांगितले की काळी जादू संपूर्णपणे खोटी असू शकत नाही किंवा पूर्णपणे खरीही असू शकत नाही। अनाकलनीय विधी आणि जादू खरोखर लोकांवर परिणाम करू शकतात की या सगळ्या युक्त्या आपल्या मनाने खेळल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आम्ही काळ्या जादूमागील सत्य उघड करणार आहोत, त्याचा धक्कादायक इतिहास, विचित्र पद्धती आणि त्याचे स्पष्टीकरण देणारे विज्ञान। माझ्यावर विश्वास ठेवा, आपण हे गमावू इच्छित नाही। काळी जादू म्हणजे काय? काळी जादू म्हणजे एखाद्या म्हणतात। शापाने तुम्हाला आजारी केले नाही, तुमचे मन केले। तुम्हाला काय वाटते? या मुद्द्याशी सहमत असल्यास कृपया टिप्पण्यांमध्ये येस तसे उत्तर द्या। तुम्हाला खात्री पटली नसेल तर टिप्पण्यांमध्ये फक्त नो टाईप करा। लोक काळ्या जादूवर का विश्वास ठेवतात? लोक काळ्या जादूवर इतका ठाम विश्वास का ठेवतात? हे सर्व भीती आणि नियंत्रणाबद्दल आहे। लोकांना जे समजत नाही त्याबद्दल भीती वाटते आणि काळी जादू त्या भीतीला नाव देते। येथे एक उदाहरण आहे। ग्रामीण भारताच्या काही भागात पिके अयशस्वी झाल्यास काही लोक काही वेळा शेजाऱ्याला जादू करण्यासाठी दोष देतात। खराब हवामान किंवा कीटक यासारखी कारणे पाहण्याऐवजी कोणीतरी काळ्या जादूचा वापर केला असा त्यांचा विश्वास आहे। वैज्ञानिक स्पष्टीकरण। मानसशास्त्रज्ञ म्हणतात की हे पुष्टीकरण पूर्वाग्रहामुळे होते। याचा अर्थ एकदा आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला की आपण सर्वत्र पुरावे पाहू लागतो, जरी ते खरे नसले तरी। म्हणून जर एखाद्याला असे वाटते की ते शापित आहे, तर प्रत्येक लहान वाईट गोष्ट शापाचा पुरावा सारखी वाटते। दर्शकांसाठी थरारक प्रश्न, परंतु येथे एक ट्विस्ट आहे। यापैकी काही विधी खरोखर कार्य करू शकतात किंवा ते फक्त आपल्या डोक्यात आहे। तुम्ही ऐकलेली सर्वात विचित्र काळ्या जादूची कथा कोणती आहे? खाली कमेंट्स मध्ये सामायिक करा। विज्ञान काय म्हणते? आता मनोरंजक भागाकडे जाऊया। काळ्या जादूबद्दल विज्ञान काय म्हणते? उदाहरणार्थ नामजप घ्या। अनेक काळ्या जादूच्या विधींमध्ये मंत्रांचा जप किंवा शब्दांची पुनरावृत्ती करणे समाविष्ट असते। शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की ध्वनी किंवा वाक्ये पुनरावृत्ती केल्याने तुमचा मेंदू शांत होतो। हे ध्यानासारखे आहे, यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्हाला शक्तिशाली वाटते। हे दुसरे उदाहरण आहे। एका प्रयोगात लोकांना ओम म्हणण्यास सांगितले गेले। मेंदूच्या स्कॅनने मेंदूच्या भीतीशी संबंधित भागामध्ये कमी क्रियाकलाप दर्शविला। कल्पना करा की प्राचीन तांत्रिकांनी त्यांच्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यासारख्या मंत्रांचा वापर केला तर त्यांना अजिंक्य वाटेल, जसे की त्यांच्याकडे जादुई शक्ती आहे। दुसरे उदाहरण म्हणजे औषध। काळ्या जादूतील अनेक जादूची औषधी दातुरा किंवा भांग सारख्या वनस्पती वापरतात। आधुनिक विज्ञान आम्हाला सांगते की या वनस्पतींमध्ये अशी रसायने असतात जी मेंदूचे कार्य कसे बदलू शकतात, ज्यामुळे लोकांना चक्कर येते, स्वप्नाळू किंवा भीती वाटते। ही जादू नाही, रसायनशास्त्र आहे। थरारक ट्विस्ट। पण थांबा, काही घटना अजूनही शास्त्रज्ञांना गोंधळात टाकतात। उदाहरणार्थ, लोकांनी विधी दरम्यान वस्तू स्वतःहून हलवल्याचा अहवाल दिला आहे।
ते फसवणूक असू शकते किंवा असे काहीतरी आहे जे अद्याप विज्ञानाने स्पष्ट केले नाही. मन अजून उडवले. आम्हाला 100 लाईक्स मिळाल्यास आम्ही या विषयात खोलवर जाऊ आणि काही खेड्यांमध्ये लोक इतरांवर, विशेषतः स्त्रिया, जादूटोणा असल्याचा आरोप करतात. या आरोपांमुळे मारामारी, निर्वासन किंवा वाईट गोष्टी होतात. येथे एक वास्तविक केस आहे. 2019 मध्ये आसाममधील एका महिलेवर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला आणि गावकऱ्यांनी तिच्यावर हल्ला केला. नंतर असे दिसून आले की त्यांची पिके काळ्या जादूमुळे नव्हे तर खराब मातीमुळे फसली आहेत. वैज्ञानिक स्पष्टीकरण. समाजशास्त्रज्ञ हे लोकांना भीती आणि समस्यांना तोंड देण्याचा एक मार्ग म्हणून समजावून सांगतात. तार्किक उत्तरे शोधण्याऐवजी ते कोणाला तरी दोष देतात. त्याला बळीचा बकरा म्हणतात. पण इथे ते अवघड होते. जरी काळी जादू मनोवैज्ञानिक असली तरीही त्यात सामर्थ्य आहे. का? कारण विश्वास शक्तिशाली आहे. जर एखाद्याला असे वाटत असेल की ते शापित आहे, तर त्यांचे शरीर प्रतिक्रिया देऊ शकते, ज्यामुळे शाप वास्तविक वाटे. उदाहरण: एका अभ्यासात उपचार विधीवर विश्वास ठेवलेल्या रुग्णांना बरे वाटले, जरी विधींचा वास्तविक परिणाम झाला नसला तरीही. याला प्लेसबो इफेक्ट म्हणतात. काळी जादू त्याच प्रकारे कार्य करू शकते. आम्ही निकालाकडे जाण्यापूर्वी येथे आणखी 3 संबंधित विषय आहेत जे आम्ही एक्सप्लोर करू. 1. अथर्ववेद हे हिंदू धर्माचे काळ्या जादूचे पुस्तक आहे का? 2. केरळ किंवा ओडिशाच्या काही भागांमधील काळ्या जादूचा इतिहास. 3. प्राचीन भारतातील काळ्या जादूच्या पद्धती. तुम्हाला पुढे कोणता विषय बघायला आवडेल? कमेंट्समध्ये फक्त 1, 2 किंवा 3 टाईप करा. अंतिम निकाल. तर काळी जादू ही एक मिथक आहे की विज्ञान? चला संक्षेप करूया. अनेक काळ्या जादूचे परिणाम, जसे की शापित वाटणे किंवा बरे होणे, मानसशास्त्राद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, जसे प्लेसबो आणि नोसेबो प्रभाव. मंत्रोच्चार किंवा औषधी वनस्पतींचा समावेश असलेल्या विधींचा मेंदू आणि शरीरावर अशा प्रकारे प्रभाव पडतो की जादुई वाटते. तथापि, काही गूढ घटनांचे की वस्तूंची हालचाल किंवा विचित्र आवाज अजूनही शास्त्रज्ञांना कोडे पडतात. त्या युक्त्या असू शकतात किंवा उघड करण्यासाठी आणखी काही आहे का? एक गोष्ट स्पष्ट आहे, काळी जादू ही श्रद्धा, मानसशास्त्र आणि संस्कृती यांचे शक्तिशाली मिश्रण आहे. तुम्ही याला विज्ञान म्हणा किंवा मिथक म्हणा, त्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अतिशय वास्तविक आहे. विश्वास वास्तवाला आकार देतो. विज्ञान त्याचा शोध घेते. उत्सुक रहा. तुम्ही जाण्यापूर्वी येथे आणखी 3 संबंधित विषय आहेत जे आम्ही या मिथ विरुद्ध विज्ञान मालिकेत एक्सप्लोर करू. 1. पाश्चात्य जग अष्टसिद्धींचा कसा उपयोग करते. 2. पुराण शस्त्रांची आधुनिक काळातील शस्त्रांशी तुलना. 3. प्राचीन हिंदू पौराणिक कथांचे लपलेले रहस्य आणि त्यांचा आधुनिक वैज्ञानिक शोधांशी संबंध. तुम्हाला पुढे कोणता विषय बघायला आवडेल? कमेंट्समध्ये फक्त 1, 2 किंवा 3 टाईप करा.